सर्व वाटोळ कशामुळे झालेलं आहे? कारण या जगानं काय केलं? असा तत्वाचा स्वीकार केला आणि सात तत्व सोडून हंडी खादरी. पूर्वी हंडीमध्ये भात शिजायचा बरं का. हंडी करायचे ना, ती पंचधातूची हंडी असायची. कोणती धातूची? पंचधातूची. आताच्या पिरियडला असं नाथ महाराज असत, आता म्हणले असते कुकर खाल्लं, भात टाकला. आता हंडीला कुकरच म्हटलं असतं ना. पण पूर्वीच्या काळी हंड्या असायच्या. म्हणून नाथ महाराज हंडी खाल्ली, भात टाकला. हंडी म्हणजे काय? आसार तत्वाचा स्वीकार नाही करता सार तत्व स्वीकार करायचा. पण आता कलियुगात काय झालेलं आहे? सार तत्व सोडून द्यायला लागले. सार कोण आहे? फलकट तो संसार. हंडी फलकट आहे आणि भगवंत हा सार आहे. पण आता काय झालं? हंडी खादली म्हणजे आसार तत्व स्वीकार केला आणि सार जे तत्व भात तो टाकून. बकऱ्या पुढे देव कापला. आता बकरा कोण आणि देव कोण? आता बकऱ्या पुढं, आता देवा पुढं बकरा कापता हे ठीक आहे, पण बकऱ्या पुढं देव कापला हे उलट आहे ना. आणि अभंग बी कसा आहे? उलटाच आहे नाही का. देवाची घरची खून बी काय आहे? उलटीच आहे. जग बी कसं आहे? उलटच आहे. मग आता काय सांगू? उलट सांगू का सुईचं सांगू? मी उलट सांगतो. ऐका, बकऱ्या पुढे देव कापला. आता काय की देव बकर देवा पुढे कापतात. आता तुम्हाला प्रश्न करतो, जो देव जीव निर्माण करतो तो देव का जो देव जीव घेतो तो देव? जो देव जीव निर्माण करतो तो देव आणि जो देव बळी घेतो तो. आपण म्हणतो आमच्या देवाला हे पाहिजे, 2 पायाचं 4 पायाचं. हे देव नाही, चंद्र हे तरी दैवत आहे. कोणती पूजी भूत घेते, आपल्या पोटाची रडते, मागची स्थिती आपुल्या इच्छा आणि का पिढी काय ती देईल बराडी. असे काही देव आहे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी बळी घेतात, ते इच्छा पूर्ण करत नाही. महाराज म्हणतात बकऱ्या पुढे देव कापला. म्हणजे या ठिकाणी बकर म्हणजे कोण आहे? बकरू म्हणजे हा संसार आहे. बकरू म्हणजे काम क्रोध विकार आहे. महाराज त्या ठिकाणी सांगतात काम क्रोध बकरा मारा रखुमाईच्या वरा. हे काम क्रोध कोर हे बकरा आहे. आणि या बकऱ्यानं काय केलेलं आहे? या देवाचाच बळी त्या काम क्रोधामुळे दिलेला आहे. त्या काम क्रोधामुळे आपला त्या देवाचा विसर पडलेला आहे. कोण देव? आपल्याला त्याला विसर पडलेला आहे. काही तर बकऱ्या असे म्हणतात या जगात देव नाही. देव आहे का नाही? आहे का नाही? बघा तुम्ही 100 घुबड एकत्र आले. कोण? घुबड नावाचा पक्षी. आणि एक मोठं घुबड त्याला अध्यक्ष केलं. मग 100 घुबडला अध्यक्ष महोदयाचे प्रश्न केला. अहो अध्यक्ष महोदय म्हणे काय? आमचा असा दावा आहे. म्हणे काय? या जगात सूर्य नाही. अध्यक्ष महोदय म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या बोलण्याला माझं अनुमोदन आहे. हो बरोबर, सूर्य नाही. आहे का नाही? का? कारण सूर्य उगवतो, यांचे डोळे जातात. मग हे म्हणतात सूर्य नाही. काही घुबडाच्या जातीचे सुद्धा ते म्हणतात देव नाही. का? कारण काम क्रोध विकारामुळे त्यांना देव दिसत नाही. काम क्रोध विकारामुळे त्यांनी देवाला नाहीस केलेलं आहे. म्हणून त्या बकऱ्यामुळे त्या काम क्रोध म्हणून हंडी खादली, भात टाकला, असा तत्वाचा स्वीकार केला नाही. असा तत्व स्वीकार केला, सार तत्व सोडून दिलं. आणि त्या बकऱ्या पुढं म्हणजे त्या संसार नावाचा बकरा आहे. काम क्रोध विकाराच्या बकऱ्यामुळे या देवालाच त्यांनी बळी दिलेला आहे. मग हे सगळं उलटा मार्ग करण्यासाठी, भगवंताच्या घरी उलटी गुण जाण्यासाठी याला सद्गुरू आपल्यास केल्याशिवाय हा उलटा मार्ग आपल्याला कळणार नाही. याला बोध करावा लागतंय. सद्गुरूच्या मार्गात गेले, सद्गुरूच्या सानिध्यात गेले की आपल्याला ही देवाची गुण कळल्याशिवाय राहणार नाही. आपण Ah
जो जाणे तो गुरुचा बेटा. ऐका, संत जनार्दन स्वामीच्या सानिध्यामध्ये नाथ महाराज होते आणि नाथ महाराज जनार्दन स्वामीची सेवा करायची. इतकी सेवा करायची विचारू नका. शिष्याने गुरुची सेवा कशी करायला पाहिजे नाथ महाराजांकडून शिकण्यासारखं आहे. एक दिवस नाथ महाराजांकडे काम होतं. जनार्दन स्वामीच्या घरचं सर्व सामान आणायचं, भाजीपाला काय आणायचं ते आणायचे. आणलं नाथ महाराजांनी, पण एका पैशाची चूक सापडत नव्हती. नाथ महाराज रात्रभर जागी झालेली एका पैशाची चूक सापडली. सापडल्यानंतर चूक सापडण्याचा अवकाश आणि जनार्दन स्वामी त्यांच्या खोलीमध्ये येण्याचा अवकाश एक झाला आणि नाथ महाराजांनी आनंद भरात टाळ्या वाजवल्या. सापडली. जनार्दन स्वामी नाथा, अरे एवढा का आनंद झाला, तू टाळी वाजवली? बोलले, एका पैशाची चूक सापडत नव्हती आणि ती सापडी म्हणून मला आनंद झाला. नाथ महाराजाला अभिनंदन दिलं जनार्दन स्वामी. अरे, ज्याच्या जीवनामध्ये एका पैशाची चूक सहन होत नाही त्याचं जीवन किती निष्कलंक असलं पाहिजे. नाथा, अरे तुला जर एका पैशाची चूक सहन होत नाही, एवढा आनंद झाला चूक सापडली तुला. अरे पैसा सापडत आनंद झाला, देव सापडत तर किती आनंद होईल. नाथा, आता तुला देव सापडत होतो. आणि तेव्हा नाथ महाराजाला घेऊन श्री जनार्दन स्वामी सुनीभंजन पर्वतावर गेले. तिथे गेल्यानंतर दत्तात्रय भगवंत मलंगाच्या वेशात आले. फाटलेले कपडे, अमंगळ अवस्था, 4 कुत्रे सोबत आहे, काठी हातामध्ये, अशी झोळी मळकी आहे, कशी तरी तिघं लावलेली आहे. आणि असे केले आणि जनार्दन स्वामीचं दत्तात्रय स्वामीचं भाषण सुरू झालं. आणि नाथ महाराज म्हटले, कोण बाबा, कोण फकीर आहे, काय मलिंग आहे, काय अवस्था आहे असं. नाथ महाराजाला किळस आली. पण एवढ्यावरच नाही थांबलं. दत्तात्रय भगवंताने आपल्या झोळीतून कटोरा काढला आणि कटोरा काढल्यानंतर जनार्दन स्वामीजवळ दिलं. म्हटलं, जा दूध काढ. जनार्दन स्वामी गेले, त्या एका कुत्र्याला पकडले, त्याचं पाय धरलं, त्याचं दूध काढलं. दत्तात्रय स्वामी झोळीतून कुटके काढले वाळले कित्येक दिवसाचे. ते जनार्दन स्वामीने त्याचा काला केला, त्या दुधाचे कुटके टाकले आणि किळस नाथ महाराजाला वाटायला लागले. पण दोघंही ते खायला लागले, आनंद वाटायला लागले. नाथ महाराज म्हटले, काय बोलून, काय ते मल्लंगण, काय ते म्हटले फकीर, कोणतं कुत्री पकडली, दूध देतं काय. पण शेवटी एक घास राहिला आणि जनार्दन स्वामीने नाथ महाराजाला डोळ्यानं खून केली. डोळ्यानं खून केली इकडे. नाथ महाराज म्हटले, गुरुची आज्ञा आहे. नाथ महाराज जवळ आले आणि जवळ आल्यानंतर काय महाराज गुरुवर कशासाठी बोलवले? काही नाही, हा प्रसाद घे. प्रसाद घेताना नाथ महाराजांना कसं तरी केलं. पण नाथ महाराज म्हटले, गुरुची आज्ञा आहे. तो मुखामध्ये नाथ महाराजाचा तो काल्याचा घास टाकल्याबरोबर नाथ महाराजांना समाधी लागली. का? दुष्टांत संपलाय. सद्गुरूने खून केली आणि नाथ महाराजाला समाधी लागली. तेव्हा नाथ महाराज म्हणतात, अवघीची त्रिलोके आनंदाची आता चंडी जगन्नाथा चित्त ठेले नाथाच्या गुरुच्या चरणी सद्भाव जर ठेवला आणि गुरुच्या सानिध्यात राहिलं तर देवाची खून आपल्याला कळायलाच राहत नाही. मलंगाच्या वेशीने दत्तात्रय भगवंत प्रसन्न झाले आणि नाथ महाराजाला दर्शन दिले. गुरुच्या सानिध्यात राहून दत्तात्रय भगवंताचा साक्षात्कार नाथ महाराजांना झाला. याला म्हणतात एका जनार्दनी मार्ग उलटा जो जाणे तो गुरुचा बेटा. अशी उलटी कोण संतांना कळते, नाथ महाराजांना कळते आणि ती उलटी कोण आपण या ठिकाणी अभंगातून मांडण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर